अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, घाबरू नकोस, भिवू नकोस, कारण आज तुझी स्वामी आई स्वतः तुझ्यासाठी आली आहे. बाळ, तू फक्त आम्हाला सोडून जाऊ नको. आम्ही आज तुझ्याशी जे बोलत आहोत ते शांत मनाने ऐक. बाळा, तू ऐकशील ना? जर तुझं उत्तर हो असेल तर लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घे. मला ते कळेल आणि तू आज आमचं सर्व बोलणं शांत मनाने ऐकणार आहेस यासाठी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. बाळा, आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवणारच नाही. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईट निर्माण होते. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटत असते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करत आहात. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर कोण काही बोलण्याची हिंमत करत नाही यातच माझा विजय आहे. रुद्राक्ष असो किंवा माणूस असो, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्ने बघा. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गच दगड होय. ध्येय आहे म्हणून रस्ता सोडू नका. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती जी तुम्हाला झोपूच देत नाही. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत असतो यश त्यांनाच प्राप्त होते. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उत्तम उपाय आहे. डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ही आपली असावी लागते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असावी लागते. पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचा अहंकार हराल. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायचा असतो. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. मोठं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान हा गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हे अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली चालत राहाव्या लागतील. जोपर्यंत चालणं, शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार नक्की केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेला तर हा नक्की तुमचा दोष असेल. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात पाणी थांबण्याचे नाही, पण पाणी अडण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हात उभे राहावे लागते. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एखाद्याचा खर्च करून त्याला आयुष्यभर आनंद उपभोगता येते, पण असत्य हे एक अशा प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुठल्याच व्यक्तीला छोटा समजू नका, कारण जे करू शकते कदाचित ते तुम्ही करू शकत नाही. तुम्ही जे करू शकता तेच करत राहा. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधी करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळते. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्याने तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी मात्र एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकलं तर माफ करा. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे आयुष्य होय. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही, ते फक्त स्वतः निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ही सांगता येत नाही. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे तुमच्या पाठी होते ते पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमच्या प्रगतीच्या मार्गावर आहात. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतच असतो आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे यशाची ओढ लागते तेव्हा मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीत असू द्या, तो कधीही यश खेचून आणतो.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केले तर अस्वीकार केले तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चूक केल्या, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, त्यातून अविश्वास मिळाला, धोका आला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळेला मी शिकत गेलो. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतो, अशी स्वप्ने. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अजून प्रयत्न करत राहावे लागतील. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अजून थोडासा वेळ लागेल. त्यासाठी तुम्हाला अजून थोडंसं ध्येय ठेवावं लागेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवाल, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कराल, तर प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला यश देतील. स्वामी त्यांचा हात आणि तुमच्यासोबत असलेली त्यांची साथ कधी सोडत नाहीत. स्वामी म्हणतात, आयुष्यात ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा. ध्येय तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतात. छोट्या गोष्टींमध्ये, प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश आहे. यश हे अखेरचे ध्येय नाही, ते ध्येय आणि संघर्षाच्या अडथळ्यावर मात केल्याची किमया आहे. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तरी थांबू नका, चालत राहा. आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला तुमचा फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास लागतो. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात अशक्य असं काहीही नाही. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द होय. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच्या वाटेला येते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा, प्रयत्नांना विश्रांती नको. यश हे प्रवासात आहे, नियतीत नाही. लक्षात ठेवा, कोणतीही अपयशे अंतिम नाही, फक्त त्या यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्हे आहेत. आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. जीवन हे एक साहस आहे. ध्येय साहसाने, आव्हाने स्वीकारा आणि विजयी व्हा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक स्वप्नांना पंख द्या. आयुष्यातील प्रत्येक अपयश हे आपल्याला यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती आपल्याला कठीण काळापासून मार्ग काढण्यास मदत करते. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यांच्यापुढे हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. त्या संधीचा सामना करा. आत्मविश्वास हा यशाची पहिली पायरी आहे, त्यावर ठाम राहा. आव्हाने ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत. त्यांच्याकडे शिकून आपण अधिक बलवान झाले पाहिजे. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊस तुम्हाला जवळ घेऊन जाईल. आयुष्य म्हणजे चढ उतारांचा खेळ, समजून घेण्याची आणि आनंद देण्याची कला आहे. कठीण परिस्थितीतून मिळवलेले धडे हे आयुष्यात सर्वात मोलाचे धडे असतात. संयम आणि कष्ट हे यशाचे दोन महत्त्वाचे सूत्र आहेत. ते आत्मसात करा. मनाचे श्लोक म्हणजे सकारात्मक विचार.
ते आपल्याला उत्तम जीवन पद्धतीकडे नेतात. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवी संधी आहे. तिच्यामधून धडे घेण्याची तयारी ठेवा. ज्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधी हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देणे, जे आपल्याला परत येतो. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचे दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निर्धारित करतात. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. सकारात्मकता ही आयुष्याची सर्वोत्तम औषधी आहे. ती आपल्याला आत्मविश्वास देते आणि उत्साह वाढवते. सगळ्यांना समजून घेणारे, आपुलकीने वागणारे लोक या जगात खरे संपत्तीधारक आहेत. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा. यश नक्की तुमच्या पाठीशी असेल. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या सानिध्यात श्वास घेणे नाही, तर एकमेकांच्या विचारात रमणे असते. खरे प्रेम हे शब्दापेक्षा, व्यक्त करण्यापेक्षा अनुभवण्यासारखे जास्त असते. जेव्हा स्वामी सांगतात की तुम्हाला अडचणी येतील, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. खरा आनंद तो आहे जो आपण इतरांना आनंद देऊ. जीवन हे देण्यात आनंद आहे. त्याचप्रमाणे दुःखी असाल तर आनंद घ्यायला सुद्धा शिका. आयुष्यात अडचणी हे सार्थकतेची खूण आहे. त्या आपल्याला मजबूत बनवतात. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षण एक नवीन यशाची संधी आहे. स्वतःला आत्म्याशी संबंधित ठेवा. जीवनाची सार्थकता तुम्हाला समजेल. प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. जीवन ही सुंदर भेट आहे. आयुष्यात आपल्याला अनुभवामधून शिका. ते आपल्या जीवनाचे सर्वोत्तम शिक्षक आहेत. जीवनातील सर्वात मोठे यश हे आपल्याला स्वतःशी समाधानी राहिल्यानंतर मिळते. तुमचे मूल्य आणि योगदान. स्वप्नांचा पिछा करा आणि जीवनाला सार्थकता द्या. तुमच्या प्रयत्नांची मजबूती हेच खरे यश आहे. आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेणे नाही, तर प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणे. जीवन ही अप्रतिम कलाकृती आहे. प्रत्येक दिवसाला तुमच्या रंगांनी भरून टाका. जीवनातील यश आणि अपयश हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला वास्तव्य जीवनाचे धडे शिकवतात. आयुष्यात खरी समृद्धी ती आहे जे आत्मसंतुष्टी आणि इतरांना दिलेले प्रेम आणि आदर सांगते. आयुष्य एक अनमोल व्यापार आहे. प्रत्येक क्षण हे आपण एकमेकांना द्यायला हवा. स्वतःला सतत विकसित करा. जीवन हे शिकण्याचे आणि वाढण्याचे अविरत प्रवास आहे. सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे. ती तुम्हाला मनात सदैव जोपासा. आयुष्यात आव्हाने ही वाढीची संधी आहे. त्यांचा सामना करण्याची मदत खरी विजयाची ठरते. आपली स्वप्न पाहणे सोडू नका. त्यांच्या पाठी जगण्याची धाडस करा. प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो. त्याला हस्तमुखाने स्वीकारा. आनंद हा सर्वत्र आहे. फक्त त्याची जाणीव करण्याची दृष्टी ठेवा. समस्या ही समजण्यासाठी आहे, किती त्यातून भागण्यासाठी हे तुम्ही तुमचं ठरवा. मित्र आणि कुटुंब हे आयुष्याच्या प्रवासातील खरे सहयात्री आहेत. त्यांना साथ नेहमी ठेवा. चांगल्या विचारांचे जीवन समृद्ध होते. त्यांचे अंतरात्म्यावर चांगले सुंदर परिणाम होतात. आपल्याला जे मिळाले ते कृतज्ञतापूर्वक स्वीकारा. जीवनात अधिक समाधानी वाटेल. विचार केलेल्या गोष्टी करण्याची हिंमत ठेवा, कारण यशस्वी लोक ती खरी ओळख दाखवतात. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो कधी परत येत नाही. ध्येय आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे. त्या तुमच्या यशाकडे नेहमी असू द्या.
आपल्या कृतीतून दुसऱ्यांना प्रेरणा द्या, कारण ही खरी देणगी आहे. स्वतःला कधी खाली वाटू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम शक्ती लपलेली आहे. कठीण परिश्रम आणि सतत अभ्यास हे यशाचे मूलमंत्र आहे. सच्च्या मैत्रीची किंमत कधी लावता येत नाही. ती आपल्या मनाची श्रीमंती जी कधी कमी होत नाही. मित्र हे जीवनाचे खरे धन आहेत, ज्यांच्या सोबतीने दुःखही हसून जाते. खरे मित्र हे आपल्यासोबत प्रत्येक क्षणात असतात. ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली साथ देतात. मित्राच्या साथीने आयुष्य सुंदर होते. त्यांना हसण्यात दुःखाचे सागर ओलांडता येते. मित्रत्वाची मजबूती ही विश्वासातून येते, जिथे शब्दापेक्षा भावनांना महत्त्व असते. सच्चे मित्र आपल्याला दुःखात आणि सुखात सहभागी असतात. ते आपल्या जीवनातील सर्वात मोठा यश असतात. मित्रासोबतच्या प्रत्येक क्षणाला खास अर्थ असतो. त्यांच्या सानिध्यात जीवन संपूर्ण वाटते. मैत्री ही आयुष्यातील सर्वोत्कृष्ट उपहार आहे, ज्यात आपण आपल्या मनाला गोष्टी सांगू शकतो. मैत्रीचे नाते हे शब्दात व्यक्त करण्यापेक्षा जाणवते. त्यात आहे अतूट विश्वास आणि समजूत. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कविता आहे, ज्यात शब्द नसतात पण भावना असतात. मैत्री हे नाते अद्भुत असते, ज्यात आपण कसेही असो स्वार्थ करायला नको. एक खरा मित्र हे आपल्यासाठी कितीही कठीणाईवर मात करतो आणि आपलं सर्व सुख दुःख सहभागी करून घेतो. मैत्री ही जीवनाच्या प्रत्येक वळणावरील साथी आहे, जी आपल्याला कधीही सोडत नाही. मैत्रीच्या नात्यात जीवनाला मिळालेला एक नवीन अर्थ असतो, ज्यात सामावलेली आहे असंख्य आठवणी आणि हसणे. एक खरा मित्र आपल्याला कधी सोडत नाही. त्याच्या सोबतीने आपला प्रत्येक क्षण हा खास होतो. खरी मैत्री म्हणजे नसते फक्त एकमेकांची साथ, तर एकमेकांचा आनंद आणि दुःखात सामील होणे असते. मित्रांच्या सोबतीने जगाने सोपे होते. ज्याच्या सानिध्यात सुख दुःख असते, ते सर्व काही चांगले जगते. एक खरा मित्र हा आयुष्यात खरी संपत्ती आहे, जो आपल्याला कधीही साथ सोडत नाही. मैत्रिणीच्या बंधनात असो वा एक अद्वितीय विश्वास असो, जो आपल्या जीवनात चांगला पराक्रम करतो, तो नेहमी यशस्वी होतो. ज्यात आहे अगाध प्रेम आणि अतूट विश्वास. एक खरा मित्र हा आपला कधीही सोडत नाही साथ. त्या सोबतीने जीवन जगणे अधिक सुंदर आणि समृद्ध होते. मैत्री हे नाते नसते केवळ बोलण्याचे, तर एकमेकांचे मौन समजण्याचे. कधी कधी अश्रू हे शब्दांच्या व्यक्तीकरणाचे माध्यम असतात, जे आपल्या हृदयातील भावनांना शब्द देऊ शकत नाही. ते आपल्या अंतरंगाच्या वेदना बोलून दाखवतात. अश्रूंच्या प्रत्येक थेंबात असते अनेक काही गोष्टी. दुःख असो वा जीवनाला खरा अर्थ, हे आपल्या आयुष्यात खरे यशस्वी करतात. नेहमी लक्षात ठेवा, यशस्वी व्हायचे असेल तर ज्या क्षणी हृदय तुटते, त्या क्षणी शब्दही मौन ठेवा. जीवनात कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि कोण आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणात सोबत असेल हे बघा. आपल्यासोबत खरी माणसे ती असतात, जी आपली कठीण काळात साथ देतात. जे आपण आपल्या स्वप्नांना पाहतो, ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. सुख असो वा दुःख असो, दुःख ही असते जीवनाच्या प्रत्येक वळणाची साथी, जी आपल्याला आत्मबल आणि सहनशक्ती देते. कधीकधी अश्रू असतात अव्यक्त भावनांचे प्रतीक, जे आपल्या दुःखाचे कथन करतात, शब्दांच्या पलीकडे सांगतात आपल्या अव्यक्त वेदनेची कहाणी. अश्रू प्रत्येक थेंब हे आपल्या हृदयाच्या कानाकोपऱ्यात लिहितात.
दुःखाच्या क्षणी शब्द अपुरे पडतात तेव्हा फक्त मौनच बोलते. जीवनाच्या प्रत्येक दुःखात असते एक शिकवण. ती आपल्याला आठवते की आपल्याला पुढे काय करायचे. दुःखाच्या क्षणी आपण स्वतःला अधिक ओळखतो. त्यातून आपल्याला स्वतःची खरी ताकद कळते. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावतो तेव्हा त्यातून आठवणींची वेदना असते. त्या आठवणी आपल्याला मनाच्या पाटलावर सतत उमटत राहतात आणि आपल्या हृदयाला ठेवून घेतात. दुःख हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे, जे आपल्याला शिकवते सहनशीलतेची कला. कधी कधी एकटेपणाने राहिल्यावर काय होते आणि आयुष्यात अडचणी आल्यावर आपण काय करायचे असते. आयुष्यात अशा क्षणात आपण जाणतो आपल्या अस्तित्वाचे महत्त्व आणि शिकतो आपल्या भावनांची गहराई आणि त्यांचे मूल्य. जेव्हा आपल्या अपेक्षा भंग होतात तेव्हा दुःख हे असते अत्यंत तीव्र. स्वामी म्हणतात, एक गोष्ट जगात आहे, जेव्हा आपण स्वतःच्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करण्याची ताकद असते. आपल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद हीच आपल्याला पुढे खरी ओळख बनते. आपल्या दृढ निश्चयाची ताकद ही आपल्या यशाच्या शिखरावर नेऊ शकते. आपल्या विचारांची शक्ती ही अद्भुत असते. ती आपल्या यशाची किंवा अपयशाला ठरवू शकते. तुमचे विचार आणि दृष्टिकोन हे आपल्याला भविष्याचे निर्माते असतात. त्यामुळे नेहमी आशावादी आणि सकारात्मकतेने जगा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे स्वप्न सत्यात उतरवित राहा. स्वतःच्या क्षमतावर भरवसा ठेवा. जग तुमच्या पायावर नतमस्तक होईल. आपल्या दृष्टिकोनातून जग बदलते. आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन घडते. आपल्या विचारांची शक्ती ही अफाट असते. ती आपल्या उंचाकडे यशाकडे नेऊ शकते. आपल्या आत्मविश्वासाची ताकद ही अपरिमित असते. तो आपल्या असाध्य गोष्टी साध्य करू देऊ शकतो. जीवनात धाडसी निर्णय घेण्याची ताकद हे आपल्याला दृढ निश्चयी प्रतिबिंब असते. सकारात्मकतेची शक्ती ही आपल्याला अफाट असते. ती आपल्याला सर्व कठीणाईवर मात करून देऊ शकते. जीवनात प्रत्येक वेळेला अपयश हे एक नवीन शिक्षण असते. त्यातून आपण शिकतो, वाढतो आणि प्रगती करतो. आपल्या दृढ निश्चयाची ताकद ही अमूल्य असते. ती आपल्या सर्व कठीणाईवर मात करू शकते. स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवा. त्याच्या साकार करण्याची ताकद अपार असते. आपल्या आत्मविश्वासाने जगाला आश्चर्यचकित करा. आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हान हे एक नवीन संधी असते. त्यातून आपण पुढे शिकतो आणि वाढतो. आपली दृष्टी आणि दृढ निश्चयाची ताकद ही अफाट असते. ती आपल्याला सर्व कठीणाईवर मात करून देऊ शकते. आपल्या विचारांचे सकारात्मक दिशा द्या. त्यांना शक्तीने आपले जीवन बदलू द्या. जेव्हा आपण स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक अडचणीचा सामना करण्याची ताकद येते. आपल्या दृढ निश्चयाची ताकद ही अमूल्य असते. ती आपल्या सर्व कठीणाईवर मात करून देऊ शकते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या आत्मविश्वासाची ताकद दाखवा. आपल्या दृष्टिकोनाने जग बदलू शकतो. आपल्या विचारांची शक्ती ही अपरिमित असते. ती आपल्याला सर्व कठीणाईवर मात करून देऊ शकते. आपल्या सकारात्मक गोष्टी आणि दृष्टिकोनाने आपले जीवन बदलू शकते. आपल्या आत्मविश्वासाची ताकद अपार असते. तो आपल्याला यशस्वी करून देऊ शकतो. शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी आणि त्यांना विचारसरणीने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत नवीन दिशा दाखवली. शिवरायांचे जीवन हे केवळ स्वराज्याच्या स्वप्नाचे नव्हे, तर त्यांना अथक परिश्रमाचे आणि न्यायाच्या आदर्शाचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांच्या वीरतेची कथा आणि त्यांना शासन कौशल्याची कला हे आपल्या पुढच्या पिढ्यांना सतत प्रेरणा देणारी आहे. शिवरायांच्या जीवनातील धडे आपल्याला शिकवतात की समर्थता आणि दूरदृष्टी कसे अडचणीवर मात करू शकते.
शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील ध्येय आणि त्यांच्या विचारातील स्थिरता ही आजच्या काळातील युवा पिढीसाठी अनुकरणीय आहे. शिवरायांच्या साहसी कार्यामुळे भारताच्या इतिहासात एक अद्वितीय अध्याय निर्माण झाला आहे, जो आपल्या अभिमानाने भरून टाकतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने संपूर्ण भारतीय उपखंडाला एक नवीन आदर्श दाखवला आहे, ज्यात न्याय आणि स्वाभिमानाचे मिश्रण होते. शिवरायांच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वाने पिढ्यांना अभूतपूर्व ध्येय आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांच्या शासकीय आणि न्याय आणि कर्तव्यनिष्ठा ही आज समाजासाठी एक उत्तम उदाहरण आहे, जे आपल्याला सर्वोत्कृष्ट समाज निर्मितीकडे नेण्यास मदत करते. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतात. गुरु हे त्या संकटांना दूर करण्यास आपली मदत करतात. गुरु हे ज्ञानाचे प्रकाशस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून उजळणे हे आपले जीवन आहे. गुरु ही असते ज्ञानाची निर्झरी. त्यांच्या शिक्षणातून मिळते आत्मज्ञानाचे फळ. त्यांना प्रेमात सावलेले असते अपार काळजी. त्यांच्या उपस्थितीत जाणवते आध्यात्मिकतेची उंची. गुरु हे आपल्याला जीवनाचे अमूल्य रत्न आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने घडते आपले अस्तित्व आहे. गुरु हे आहे ज्ञानाचे पथकाचे प्रदर्शक. त्यांच्या शिकवणीतून घडते आपल्या विकासाचे दर्शन. गुरु हे आहेत ज्ञानाचा सागर, प्रेरणाचा स्रोत. त्यांच्या मार्गाने प्राप्त होते अखंड समृद्धी. गुरु हे आहे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पाऊलाचे साक्षीदार. त्यांच्या ज्ञानाने प्रकाशात सामावलेले असते आपले जीवन. गुरु हे आहे जीवनाचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक. त्यांच्या शिकवणीमुळे समाजाला असते जीवनाचे सार. त्यांच्या बोलण्यातील मार्यातून मिळते आत्मज्ञान. गुरूंच्या आशीर्वादाने घडते आपल्या जीवनाचे विकास. गुरु हे असतात ज्ञानाचे प्रकाश स्रोत. त्यांच्या मार्गदर्शनातून मिळतो जीवनाला ज्योत. गुरु हे आहे ज्ञानाचा अजरामर स्रोत. त्यांच्यामुळे आपल्याला मिळते प्रत्येक ती गोष्ट. गुरु हे आहेत ज्ञानाचा उगमस्थान. ज्यांना मार्गदर्शनाने शिकतो जीवनाची खरी कला. गुरु हे असतात ज्ञानाचे प्रकाशस्तंभ. त्यांच्या मार्गदर्शनाने आपले जीवन उजळून निघते. गुरु आहे ज्ञानाचा अजरामर स्रोत, आत्म्याचा प्रकाशस्तंभ. त्यांच्या उपदेशांनी लपलेली असते जीवनाची सार्थकता. त्यांच्या मार्गदर्शनाने साकारता येते आपल्या जीवनाची स्वप्न. गुरुच्या आशीर्वादाने मिळते आपल्या जीवनात खरी समृद्धी. गुरु हे आपल्या जीवनात प्रत्येक पाऊलावर साथीदार असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आपले शिकतो आत्म्याची प्रगती. आयुष्यात अडचणी आहेत तर काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. ते आपल्याला त्या काळात साथ देतील ज्या काळात सर्व आपली साथ सोडून जातील. स्वामी बोलतात, आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. आयुष्यात विचार करा आणि आयुष्याला बदलण्याचा प्रयत्न सुद्धा. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ नाही मिळायला पाहिजे. माणसाने समोर बघायला आणि मागे बघायला यावर पुढचं सुख अवलंबून असते. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिंमत एवढी की तिच्या समोर नशिबालाही झुकावं लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच असतं. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. आयुष्यात अडचणी असतात, त्या अडचणींचा सामना करा. आपली सावली निर्माण करायची असेल
तर ऊल झेलण्याची तयारी ठेवावी लागते. खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते. सुट्टी ही तिच्यासाठी एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या ताऱ्यापेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रानेही तुटणार नाही. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला अधिक महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत कमी किंवा जास्तीत जास्त कसं नसावं यात तरी नक्की महत्त्वाचं आहे. खरं तर सगळी कागदं ही सारखी असतात, फक्त त्याला अहंकार जोडला गेला की सर्टिफिकेट असं होतं. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जोडलं गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला ते पोहू शकतात, त्याचे निर्धार ठाम असतात. ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते ते नवीन विचार तर दररोज करतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हा खरा संघर्ष असतो. केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही, तर त्याचा व्यवसाय आहे. चांभार शिवणं हा चांभाराचा धर्म नाही, तर तो त्याचा व्यवसाय आहे. तसेच पूजा पाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून त्यांचाही व्यवसाय आहे. हे लक्षात ठेवा. कधीही अंधश्रद्धा करू नका. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसेच असेल. समाजातील खालच्या वर्गाच्या बुद्धिमत्ताच्या नैतिकता, प्रगती आणि स्वतःचा विकास करणारे लोक हे नेहमी सत्याच्या दिशेने चालतात. जुन्यात आपण रंगतो, स्मृतीचे पान उलटायला बोटांना डोळ्यात पाणी लागतं, मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या. चोरीमध्ये वाईट काही नसतं, तुम्ही काय चोरता यावर ते अवलंबून असतं. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर वाईट काय आहे? जगाला काय बोलत आहोत यापेक्षा कोण काय बोलत आहे याला जास्त महत्त्व असते. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, तर रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमची प्रगती होत आहे. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरकावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण आपले ध्येय साध्य होत नाही, निंदा करण्याची मत बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर स्वप्नांच्या मागे लागा. आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांना आनंद द्या. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांमध्ये ती झेलण्याची क्षमता आहे. जर कोणी तुमचं मन मोडलं तर निराश होऊ नका, कारण निसर्गाचा नियम आहे, ज्या झाडावर गोड फळे असतात त्या झाडावर दगड जास्त मारले जातात. इच्छा दांगडी असली की मदत आपोहून तुमच्याकडे चालत येते. जीवनात जर काही मिळवायचे असेल तर सर्वात आधी तुमचे लक्ष निश्चित करा. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य हे केलं जाऊ शकत नाही. जिंकणारी लोक काही वेगळं करत नाही, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आपल्यामध्ये एक कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेला संकल्प हा कोणताही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. कार्य हा यशाचा पाया आहे.
वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं ती यशाची पायरी आहे. यश तुमच्याकडून काही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांचा करत नाही यामध्ये आहे. जे तुम्ही करू शकत नाही त्याला तुम्ही करू नका यामध्ये काहीही अडचण नाही. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जाते. अपयश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावत आहात. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक हार न मानता यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग होय. प्रत्येक वेळी अजून एक प्रयत्न करणे. जोपर्यंत आपण काम पूर्ण करीत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. गर्वाची गोष्ट आहे कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर उठण्यात असते. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमी विजयी ठरते. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे. मी जे ओळखलं आहे की बरे लोक काही गोष्टी भीतीनं वाटणं या साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं आहे. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबत यश मिळवण्यासाठी तसा विचारांची गरज आहे. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी. प्रत्येक दुःख आपल्याला एका नवीन धडा शिकवण्यासाठी असतो. प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशासाठी खूप गुपित आहे. सगळं नीट होईल कदाचित आज नाही तर ते उद्याला होईल. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की सुरुवात का केली होती. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. एकदा दोन्ही तुमच्या प्रकृतीशिवाय चालणार नाही. जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यश ही हाताळता येणार नाही. यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा. ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते. तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहा. आयुष्यात समस्या असतील तर तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. तोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. जेवढा मोठा संघर्ष तितकंच मोठं यश शानदार असते. शिकण्यासाठी आवश्यक आहे ती एकाग्रता. एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियांवर संयम ठेवू शकता. आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो. उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करीत नाही. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे. मनुष्य केवळ त्याचा अस्वीकार असतो. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवावरही विश्वास ठेवू शकणार नाही. ध्येय आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव. लोक तुमची स्तुती करतात वा निंदा. तुमचं लक्ष तुमच्यावर करा. कृपा करो वा न करो तुमचे जे काही आहे त्यावर प्रयत्न करा. आपल्या मार्गावर कधीही भटकू नका. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधी करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजते. ती तुमच्यावर जळत असते. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा कारण यश करूनही लोक तुमचा आदर करत नसतील तर त्याच दोष तुमचा आहे. पुन्हा प्रयत्न करा आणि प्रयत्न करा तिथून जेथून तुम्हाला हारण्याची भीती वाटते. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. पैज लावायची तर स्वतःबरोबर लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचा अहंकार. आयुष्य पूर्णपणे शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर आकडे लिहायची ताकद ही आपल्यात आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे.
चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगे लक्षात येत नाही. त्यांना वाचावं लागतं, समजावं लागतं आणि जाणून घ्यावं लागतं. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्यासोबत येतं. आठवण त्यांना येते जे तुम्हाला आपले समजतात. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करणारी सगळी दुःख आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणाला लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोप येत नाही. सुखाला कधी हार मानायची नसते. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढणे आणि भविष्यासाठी शिखरे चढण्यात खरा पराक्रम असतो. आयुष्य काही नसते तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ व्यक्ती भेटायला खरंच नशीब लागतो. श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा, त्यांचे नामस्मरण करा. नजरेत भरारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फार कमी असतात. गरज संपली की विसरणारी फार असतात, पण गरज नसताना आपली आठवण काढणारी फार कमी असतात.